हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात। मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर थंडी खूप पडलेली आहे, मस्त छान गुलाबी थंडी पडलेली आहे आणि छान वाटतंय। पण ही शॉल घेण्याचा ना आता मला खूप कंटाळा आलाय, सारखं सारखं ही शॉल अशी करत राहावी लागते आणि हात पण नीट असं घेतल्यानंतर हात पण नीट असं बांधल्यासारखे होऊन जातात, व्यवस्थित हे करता येत नाही, मुवमेंट व्यवस्थित करता येत नाही आणि ही शॉल घेऊन घेऊन मला आता कंटाळा आलाय। तर आता मी विचार करते की ह्या शॉलचं काहीतरी असं मस्त असं शिवावं। तर माझी ही जी शॉल आहे ना, तशी मस्त शॉल आहे बघा, अशी 2 कलर मध्ये आहे। तुम्ही दोन्ही साईडनी यूज करू शकता। हा कलर पाहिजे तर हा, आणि हा पाहिजे असेल तर हा। तर अशी छानशी शॉल आहे माझी मस्त। पण आता ही घेऊन घेऊन ना मला खूप कंटाळा आलाय, असं ते सांभाळत राहावी लागते आणि स्कूटरवर वगैरे जाताना ना ती सारखी उडत राहते। म्हणजे कुठे फिरायला जायचं असेल तर, टीव्ही बघायला जायचं असेल तर मग काहीतरी असं छानसं शिवायचा विचार करते। तर ह्याचा मी एक सिम्पलसा असा पॉन्चो शिवणार आहे, जो तुम्हाला सुद्धा शिवता येईल। अगदी सोपा आहे शिवायला, फक्त एका कटमध्ये तुम्हाला हा पॉन्चो शिवता येणार आहे। तर आता मी तुम्हाला तो शिवून दाखवतेच आणि बघा तुम्ही सुद्धा ट्राय करा, अगदी सोपा आहे शिवायला आणि सारखी सारखी तुम्हाला शॉल ही सांभाळत सुद्धा राहावी लागणार नाही। तर काहीतरी वेगळं असं घालण्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल आणि शॉल घेण्याचा कंटाळा आला असेल तर मग त्या जुन्या शॉलचा तुम्ही पॉन्चो शिवू शकता। चला तर मग आता आपण पॉन्चो शिवायला घेऊया। शॉलच्या 2 तुकड्यांपैकी हा एक तुकडा मी सरळ अंथरलेला आहे। ही सरळ बाजू आहे आणि त्याच्यावर हे जे गोंडे आहेत ना, गोंडे ज्या साईडला आहेत ना, तिथे ही बाजू अशी अंथरायची आहे। म्हणजे गोंड्यांची बाजू खाली गेली आहे आणि इथे गोंडे आहेत खालच्याचे आणि सरळ बाजू ओव्हरलॅप करेल असं ठेवायचं। म्हणजे ही उलटी बाजू आहे आणि आत गेली ती सरळ बाजू, म्हणजे सरळ बाजूवर सरळ बाजू असा हा दुसरा पार्ट ठेवायचा आहे शॉलचा। आणि दुसरा पार्ट आता ही गोंड्याची बाजू तशीच खुल्ली सोडायची आणि ह्या बाजूने आता इथून एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता मी पहिले तर ह्या बाजूनी शिलाई मारून घेते।
तर आता ही बाजू आपली शिवून झालेली आहे. ही अशी शिवून झाली आहे बघा. हा असा दिसतोय. ही इकडे गोंडे आलेले आहे, गोंडे इथे खाली राहिलेले आहेत इथे. आता आपल्याला काय करायचं आहे ना, हे जे टोक आहे ना ते आपल्याला हे उचलून आपण ह्या टोकावर ठेवलेलं आहे बघा. हा मी परत दाखवते तुम्हाला, परत एकदा दाखवते कारण का थोडंसं कन्फ्युजिंग आहे. हे शिवलेली बाजू आपण अशी ठेवलेली आहे. हे टोक ह्या टोकाला मिळवायचं आहे. हे टोक ह्या टोकाजवळ इथे हे उचललं आणि इथे ठेवलं. बरोबर ह्या टोकाला हे टोक मिळवायचं आहे आणि इथून आपल्याला तुम्ही पिना मारत जा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर इथून आपण पिन मारली आहे बघा. इथून आपण पूर्ण ह्या टोकापर्यंत, तर ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत हा कपडा जेवढा मिळतोय आपल्याला ह्या शॉलचा तो असा आपल्याला जुळवत जुळवत जायचा आहे. तर इथपासून पिना लावत घ्यायच्या कारण का कपडा खेचला जातो ना, म्हणून मग इथून अशा पिना लावत जायचे म्हणजे पिन लावून सेक्युअर करून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित. आणि हे टोक इथपर्यंत शेवटची पिन आलेली आहे आणि हा भाग एवढा हा असा मोकळा राहतो. तर आता आपण ही जिथे पिना लावलेत ना तिथे शिलाई मारून घेऊया. पुन्हा एकदा तशीच शिलाई मारून घ्यायची आहे. तर हा असा आपला पॉन्चो शिवून आता रेडी आहे. आता हा घालायचा कसा ते मी तुम्हाला दाखवते कारण का ही जी दोन टोकं आहेत ना खालची ती अशी जुळवून घ्यायची आहेत हे बघा. आणि हा असा घालायचा आहे म्हणजे हा पॉन्चो असा येईल. मी तुम्हाला घालून दाखवते. तर हे टोक पकडायचं आहे आणि इथून हे गळ्यामध्ये टाकायचं आहे. ओके, बस आपण थंडीसाठी मस्त रेडी आहोत. तर व्यवस्थित झालेला आहे माझा पॉन्चो बघा. कसा वाटतोय? छान वाटतोय ना. आता सारखं सारखं शॉल सांभाळायला नको. असं तुम्ही कुठल्याही जीन्स सोबत पेअरअप करू शकता किंवा ड्रेसवर तुम्ही जशी शॉल घेता तसा हा पॉन्चो घ्यायचा आहे. फक्त काय पॉन्चो तुम्हाला सांभाळत बसायला नको. आतमध्ये कुठलाही टॉप घातला तरी चालणार आहे कारण का हा ओपनच असतो ना, त्यामुळे आतमध्ये कुठलाही टॉप घातला तरी चालणार आहे. आणि थंडीपासून तुमचा बचाव पण होणार आहे आणि मस्त तुम्ही स्टायलिश सुद्धा दिसाल. तर कसा वाटला माझा हा पॉन्चो तुम्हाला? तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा पॉन्चो? तर नक्की शिवून बघा, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. अगदी सोपा आहे शिवायला, काहीच अवघड नाहीये आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवायला शिकवलेला आहे. तर नक्की ट्राय करा. शिलाई सुद्धा नाही तुम्हाला, इव्हन गळ्याला सुद्धा काही शिलाई करायची नाहीये. फक्त 2 शिलाया मारायच्या आहेत आणि एक कट मारायचा आहे. बस एवढ्यामध्ये पॉन्चो रेडी आहे. तर तुम्हाला असं काहीतरी नवीन, काहीतरी स्टायलिश असं घालायला आवडत असेल तर तुमच्या एखाद्या जुन्या शॉलचा तुम्ही नक्कीच पॉन्चो नक्कीच शिवू शकता.
तर कसा वाटला माझा ब्लॉग. म्हणजे मी काय फक्त टेलरिंगचे वगैरे ब्लॉग करत नाही हा, पण टेलरिंग हे माझ्या अनेक पॅशन्सपैकी एक आहे. मला खूप जास्त आवडतं टेलरिंग करायला सुद्धा. माझे ड्रेसेस मला शिवायला खूप आवडतात. तर माझ्या इतर सगळ्या बिंग अ वुमन मी जे जे काही करत असते ते तुमच्यासोबत शेअर करत असते, हे तुम्हाला माहितीच आहे. तर आजचा माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, जरा हटके ब्लॉग आहे आजचा, वेगळा आहे. मी पहिल्यांदाच स्टिचिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, म्हणजे असं काहीतरी शिवून वगैरे. ह्यापुढेही माझे स्टिचिंगचे थोडेफार ब्लॉग्स येतील तुमच्यासाठी, आणि मी काय काय शिवलं आहे ते तुम्हाला दाखवीन सुद्धा. तर कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की कळवा, आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.